चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मी सर्व संकर जनतेला एक विनंती करत आहोत। संक येथे अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माणबाबत काही माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। जत तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकचा भार असल्यामुळे संक अप्पर तहसीलदार कार्यालय 2017 साली निर्माण करण्यात आला आणि 2018 साली आमच्या इथं संकमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले। ज्या आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं चांगल्या सुविधा आणि लोकांचे कामे या अप्पर तहसीलदार कार्यालयामार्फत सुरू होती। जनतेची सुरळीत सेवा सुरू होती। अधिकच्या पुढील काळात आताच्या घडीला उमदी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्मितीचा एक प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला। सदर उमदी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्मितीबाबत संक महसूल अप्पर तहसीलदार कार्यालयामधील 51 गावे आणि 4 मंडळे होती। त्यापैकी 3 मंडळ हे उमदीला जोडण्यात आलेले आहेत। त्या 3 मंडळापैकी 29 गावे हे उमदीला जोडलेले आहेत। उर्वरित 21 गावं हे संकला अप्पर तहसीलदार कार्यालय म्हणून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे। शासन दरबारी जो प्रस्ताव तयार झाला त्यावेळेला भौगोलिक, आर्थिक आणि सर्व बाबींचा विचार करून शासनाने संक येथे अप्पर तहसीलदार निर्मिती केले होते। तो अधिक योग्यरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता, पण तो दृष्टिकोन झालेला नाही। पण संकचा महत्त्व कमी करण्यासाठी आणि येथील कायमस्वरूपी तहसीलदार कार्यालय बंद करण्याच्या हेतूनेच जास्तीची गावे उमदीला जोडण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि तसे प्रयत्न होऊ नये म्हणून आम्ही सर्व जनतेच्या अनेक बाबी आम्ही लक्षात आणून देत आहोत। मागच्या वर्षी संकमध्ये शासकीय जमीन उपलब्ध असताना सुद्धा उमदीला MIDC देण्याचा प्रयत्न झाला। अलीकडच्या काळात जत आगार नंतर दुसरा दुय्यम आगार बस स्टँड हे उमदीला देण्याचा प्रयत्न झाला। त्या प्रयत्नाला आम्ही संककर म्हणून आमचा विरोध होता, म्हणून आम्ही संक परिसरातील आजूबाजूच्या गावांचे 42 गावांना आम्ही भेटी दिल्या। त्यांचा ग्रामपंचायतचा ठराव आम्ही घेतला आणि सर्व विभागांना आम्ही सर्व ग्रामपंचायतीचा आणि संकमध्ये बस स्टँड जत नंतर दुय्यम आगार हे संकला व्हावे म्हणून आम्ही माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना भेटून आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या मार्फत आम्ही संकमध्ये बस स्टँड कशा पद्धतीने व्यवस्थित आणि जनतेच्या दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून एक कसं योग्य आहे हे आम्ही मंत्री महोदयांना ह्या सगळ्या बाबी त्यांच्या समोर आणून दिल्या। त्यानंतर मंत्री महोदयांनी अंतरिम मंजुरी संघसाठी दिलेला आहे। संघमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची त्यांनी विनंती केली। त्या संदर्भात हे सर्व आम्ही पुरावे आहेत। संघ बस स्टँड दुय्यम आगार निर्मितीसाठी आम्ही सर्व 42 गावांचे ठराव हे घेऊन सर्व निवेदनासहित आणि सर्व माहिती घेऊन आम्ही माननीय मंत्री महोदयांना दिला। त्यानंतर परिवहन कार्यालय विभागाने आम्हाला पत्र दिलेलं आहे। त्या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, आम्ही तुम्हाला संघमध्ये बस स्टँड देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आम्हाला पत्र संबंधित विभागाने आम्हाला दिलेले आहेत आणि मंत्री महोदयांनी सुद्धा शब्द आम्हाला दिलेला आहे। पुढील काळामध्ये ह्या सर्व गोष्टींचा आम्ही मागणी केलेला आहे। ग्रामपंचायतचं याला पाठिंबा आहे आणि त्यांनी आम्हाला जागा देण्याची हमीही दिलेली आहे। ते जागा उपलब्ध करून द्यावे आणि आम्ही संघमध्ये बस स्टँड दुय्यम आगार हे आम्ही संघला देऊ, असं हे पत्राद्वारे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। पुढील काळामध्ये
संघसाठी अनेक योजनांचा आम्ही पाठपुरावा करत असताना काही सूत्राकडून आम्हाला माहिती मिळाली, संघ अप्पर तहसीलदार कार्यालय याचं महत्त्व कमी करून उमदीला देण्याचा प्रयत्न केला, पण याच्यावर आमचा विश्वास नाही बसला. म्हणून आम्ही माहिती अधिकारात माहिती घेतली. माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडून आम्हाला माहिती मिळाली, त्यांच्याकडून पत्र मिळाला. संबंधित पत्रामध्ये असा उल्लेख आहे, संघ महसुलामध्ये असलेली 51 गावे पैकी 29 गावे उमदीला जोडत आहोत. राहिलेले 22 गावे आम्हाला संघला राहत आहेत. आम्हाला याबाबत फार मोठी एक शक्यता निर्माण झालेली आहे. जतमध्ये विभाजन होऊन संघ तालुका निर्मितीसाठी अनेकदा प्रयत्न झाले. ते प्रस्ताव अजून बी सुरू आहे आणि संघकरांना आणि संघ परिसरातील सर्व लोकांना तालुका निर्मितीचा आमचा संघ हे तालुका होणार हे निश्चित आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ असे समजत होते, पण आज ह्या गोष्टीला कुठेतरी खीळ बसत आहे. जर आमचा अप्पर तहसीलदार कार्यालय दुसऱ्या उमदी इथे देऊन जर महत्त्व कमी होत असेल तर आम्हाला फार मोठी साशंकता निर्माण झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचा संघ तालुका निर्मिती होणार नाही आणि तो दुसरीकडेच असेल. विभाजनामध्ये आमचा कुठेही उल्लेख होणार नाही अशी आम्हाला या सर्व प्रस्तावाबाबत दाट शक्यता आहे. म्हणून आपण सर्व संघकरांना आम्ही विनंती करत आहोत, आपण सुज्ञ नागरिकांनी जनतेने याचा गांभीर्याने विचार करून आपला संघचं महत्त्व कमी होण्यापासून, तालुका न होण्यापासून किंवा संघ अप्पर तहसीलदार कार्यालय दुसरीकडे जे आज हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला रोखण्यासाठी आपण शासन दरबारी योग्य ते कायदेशीर मार्ग, जन आंदोलन आणि अनेक माध्यमातून आपल्या जनतेचा आवाज म्हणून आपण शासन दरबारी आवाज उठवणार आहोत. आपण सर्व संघकरांनी याला सहयोग करावा आणि ह्या प्रश्नाचं आणि ह्या उद्भवलेल्या प्रश्नाचं गांभीर्यानं विचार करून आपण संघच्या मायबाप जनतेने एकत्रित येऊन आपला गाव वाचवण्यासाठी आणि पुढील काळातल्या आणि गावकऱ्यांच्या वतीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात हरकतीचं पत्र आम्ही सर्व विभागांना, महसूल मंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व जे शासन दरबारी ह्या विषयाला सर्व विभाग येतात, सर्व विभागांना आम्ही लेखीद्वारे हरकती देणार आहोत आणि पुढील काळातल्या सोयी सुविधा, आपल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाचे इमारत आणि अनेक सुविधा आपल्याला मिळवण्यासाठी जो प्रयत्न झाला पाहिजे तो सर्व गावकऱ्यांनी मिळून करायचा आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो की यांनी सर्वांनी एक गावकी म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला बळ द्यावं आणि आपला संघ अप्पर तहसीलदार पुढील काळातला तालुका कायम आपलाच असेल आणि आपल्या संघर्षातून आपल्याला हे मिळवायचं आहे. त्यासाठी संघर्षाची आवश्यकता आहे आणि लोकसहभागाची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला सर्वांना मी विनंती करतोय, आपण लगेचच 2 दिवसात संघमध्ये सर्व जनतेने मिळून एकत्रित एक विचार विनिमय बैठक घेऊन सर्वांनी आपापले मत व्यक्त करून आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आपण पुढे जाणार आहोत. आपण सहकार्य कराल अशी मी विनंती बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.